आता आम्हाला कमीत कमी 25 मिनिटं झाले तिथे आतमध्ये येऊन आणि आतमध्ये काही घोडे आहेत मार्बलचे ते मी तुम्हाला दाखवते. नदी वाहतीये माझ्यासमोर. ही सुंदरशी अशी नदी आहे. ते लोकल पब्लिक जातीये तिथून त्या ब्रिजवरनं पण. आणि आतमध्ये हे सगळं बनलेलं आहे. हे मार्बलचे घोडे. कोणीतरी आरडाओरडा करतंय. शोधायचं का कोण करताय? नाही हो पूलमध्ये. अच्छा, पूलवरती कोणीतरी आरडाओरडा करतंय. एक सुंदरसा ड्रॅगन. काही वेळापूर्वी तिथे लहान मुलं बसली होती आणि एक मुलगा खाली पडला. मोठे फोटो काढणार. घाट, उत्सव घाट, कनक महल, चंबल माता घाट, ह्या 4 गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत माझ्या मैत्रिणींनो. कोण कोण बघतं ते? मैत्रिणींनो, आज मी इथे सुंदर प्रकारे तुमच्यासाठी टिकल्यांचे पाकिट आणले आहेत. बघा, हा हा हा, किती सुंदर दिसत आहेत ती तशी करते. ती बघताय का कोणी? मला लय आवडते ती. ओके, हा ही माझ्याकडे भटकतीये. पाणीकडे तर मम्मी घेऊन गेली होती तुम्हाला. थोड्या वेळाने आम्ही दुसरीकडे जातो ना, ते मी तुम्हाला दाखव. CRF हे काय आहे? लहान लहान लेख. नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना असायलाच पाहिजे. बघा मी आता आले आहे इकडे कोटामध्ये. कोटा आहे ना म्हणजे शिक्षणासाठी खूप फेमस आहे कोटा. आणि असं तिथे फिरण्यासाठी पण खूप छान छान जागा आहेत. म्हणजे जर आपल्याला इकडे जर फिरायचं असेल तर हे तुम्हाला मी दाखवते. ही जागा तुम्हाला कशी वाटते? की मी आता इथे फिरायला आले ना, तर एकदम असं सुपर 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 म्हणजे खूप खूप छान जागा आहे. आणि ह्याला जर पूर्ण फिरायचं म्हणलं तर पूर्ण दिवस पण कमी पडेल. आणि इकडे बघा खाली आता याच्यामध्ये ना सेल्फी स्टिक, म्हणजे आपलं जे माझं स्टिक असतं कंटिन्यूचं, ते आणता येत नाही आहे. त्याच्यामुळे विदाऊट स्टिकच मला हे शूट करावं लागतं आहे. आणि इकडे बघा खाली पाणी आणि सगळीकडनं अशा पायऱ्या वगैरे आहे ना. आणि आपल्या इंडियामधले जेवढे फेमस जागा आहेत त्याच्या सगळ्याची इथं प्रतिकृती बनवलेली आहे पूर्ण. तर आता मी पाहते की आपल्याला काय काय पाहता येईल, काय काय दाखवता येईल या चॅनलच्याद्वारे. आणि इतकं खूप फिरणं तर खूप अवघड आहे रे बाबा. कारण इकडनं जर आम्ही आत्ता आलो, ती गाडी होती इकडे, त्या गाडीने इकडे सोडतात आपल्याला. आणि इकडे सोडल्यानंतर मस्त फिरत 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 आपण जायचं. आपल्याला जे काही छान छान वाटेल ते आपण शूट करत जायचं. आणि पाहूयात आता आपल्याला काय काय पाहता येईल ते.